दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासाठी पुण्यात खलबतं. रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हेंसह अजित पवारांची बैठक. भेटीत फक्त प्राथमिक चर्चा झाली असून बैठकीचा तपशील वरिष्ठांना कळवणार, अमोल कोल्हेंची माहिती. पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादीची बैठक पार पडली. अमोल कोल्हे आणि रोहित पवारांची अजित गव्हाणे यांच्याशी चर्चा. राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या जागी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचीही जागांची मागणी. महाराष्ट्रात कुठेही घड्याळासोबत, धनुष्यबाणासोबत, पतंगासोबत किंवा अजून कोणत्या इतर पक्षासोबत जाण्याच्या संदर्भात कुठलाही निर्णय हा झाला नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीची शक्यता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काढली खोडून. शिंदेंच्या शिवसेनेचा राज ठाकरेंना मोठा दणका. प्रकाश महाजन आज करणार शिवसेनेत जाहीर प्रवेश. छत्रपती संभाजीनगरात शिवसेना आणि भाजपमधील जागा वाटपाचा तिढा कायम. भाजप 55 जागांवर लढण्यासाठी आग्रही. भाजपनं दिलेल्या 35 जागांचा प्रस्ताव शिवसेनेला अमान्य. वसई विरारमध्ये महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला. भाजप 91 तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 24 जागा लढवणार. पुढच्या 48 तासात भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत असताना काँग्रेसची नवी खेळी. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि वंचित सोबत आघाडी करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. ठाण्यात एकनाथ शिंदेंना धक्का. शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा. निकटवर्तीय कार्यकर्त्याच्या हकालपट्टीनंतर मीनाक्षी शिंदे होत्या नाराज. बांगलादेशात एका आठवड्याच्या आत आणखी एका हिंदू तरुणाची हत्या. अमृत मंडल नामक तरुणाची जमावानं केली हत्या. परिसरात तणावाचं वातावरण. आणि आजपासून रेल्वे प्रवास महागला. 500 किलोमीटरपेक्षा अधिकच्या प्रवासाचं तिकीट आता 10 रुपयांनी महागलं.